अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता. भेंडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. भेंडीची आवक सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर बदला माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो शेवगा शेंगीची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेवगा शेंग ही 10 पासून 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे शेवगा शेंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता. कोथिंबीर ही 2000 ते 2500 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. कोथिंबीरीचे दर आज वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कालच्या तुलनेत आज कोथिंबीरचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 ते 2500 रुपये शेकडा याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये नारळाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नारळ हे 4000 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये नारळ बघू शकता 4000 रुपये शेकडा याप्रमाणे. तर मित्रांनो या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता. काकडी ही 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडी बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. तर गावरान माल गावरान काकडी ही 15-20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी भाज्यांची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. पालक कसा आहे? पालक 7 ते 10 रुपये पालक आहे. चुका भाजी कशी आहे? चुका भाजी चुका 20 रुपये. शापू 15 ते 18 रुपये पिंडी याप्रमाणे. कोथिंबीर जरा सुधारली. कोथिंबीर 25 रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. लसूण हा 70 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये लसूण हा 140 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पाकळी लसूण हा 100 रुपयांना किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पाकळी लसूण बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. अशा या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 40 रुपये किलो याप्रमाणे. अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मँडरीन बघू शकता. हे 1400 रुपये बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 10 किलोचा बॉक्स हा 1400 रुपयांना. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मँडरीन 1400 रुपयांना बॉक्स याप्रमाणे. त्याचबरोबर सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंद कसं आहे? 1500 रुपये पेटी. 10 किलोचीच पेटी या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंद 1500 रुपयांना पेटी याप्रमाणे. त्याचबरोबर आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आंबा सांगा कसा आहे? 100 ते 120 रुपये केशर याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. केशर आंबा 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हापूस आंबा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये हापूस आंबा बघू शकता. त्याचबरोबर हा बदाम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बदाम हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. अशा क्वालिटीमध्ये आंब्यांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काशीफळ भोपळा बघू शकता. काशीफळ भोपळा हा 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो या ठिकाणी कांदा बघू शकता. हा या क्वालिटीमध्ये कांदा हा 5 रुपये किलो याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये कांदा हा 7 रुपये किलो याप्रमाणे कांद्याचे दर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कांद्याचे दर खूपच उतरलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता.
त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरचीची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिमला मिरची हे चांगला माल 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर भेंड्यांची सुद्धा आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हिरव्या मिरच्या असतील, पुणेरी गवार असेल, गावरान गवार असेल, त्याचबरोबर फ्लावर चांगल्या क्वालिटीमध्ये यांचे दर चांगलेच मिळतात. तर हलकी क्वालिटी असेल तर त्यांना दरसुद्धा त्याच प्रमाणात मिळतात. त्यामुळे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पुणेरी गवार. ही पुणेरी गवार कशी आहे? चांगला माल, सुपर माल पुणेरी गवार ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर गावरान गवार कशी आहे? चांगला माल 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीत फ्लावर कसा आहे? 250 ते 300 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा बॅग किंवा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भेंड्यांची आवक जास्त असल्यामुळे त्यांचे दरसुद्धा कमीच आहेत. तर भेंड्या हे 10 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे भेंड्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर मित्रांनो चवळीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी ही 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा चवळी किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. गावरान गाजर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 15 ते 20 रुपये 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कोहळा बघू शकता. कोहळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोहळा हा 15 पासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. मालाच्या क्वालिटीनुसार त्याचे दर ठरले जातात. अशा क्वालिटीमध्ये कोहळा हा 15 पासून 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी भोपळा बघू शकता. भोपळा बॅग ही 100 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर काकड्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तोंडल्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. तोंडली कशी इथं 10 रुपये किलो याप्रमाणे तोंडली सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. घोसावळ्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. घोसावळी कशी इथं 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे घोसावळी. त्याचबरोबर दोडका कसा आहे? हा नरम दोडका हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगला माल कसा आहे दोडका? 30-35 रुपयांपर्यंत सुद्धा दोडका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये माल असेल तर त्यांना दर सुद्धा चांगलेच मिळतात. त्याचबरोबर हलका माल स्वीटकॉर्न बघू शकता. स्वीटकॉर्न मका ही 8 ते 10 रुपये सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर चांगला माल हा 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो भुईमुग शेंगाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे भुईमुग शेंग या ठिकाणी बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग हे 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारले हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे कारलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता. घेवडा हा 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो टोमॅटोचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. 350 ते 400 रुपयांना चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतो. तर असा लहान साईजमध्ये टोमॅटो हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. बीन्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी 80 रुपये किलो याप्रमाणे. बीन्स सुद्धा 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणी लिंबू बघू शकता. लिंबू हे या क्वालिटीमध्ये लिंबू 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता. 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय.